हॅलो 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 हॅलो. हा अगं निघालोय ना, थांब ना. हो तू थिएटर जवळ थांब, मी पोहोचतोय. झोपलीये. हो हा तू थांब, मी आलो, थांब. मैसर ऍक्च्युली मी माझ्या बायकोसोबत ना पिक्चर बघायला चाललोय. आणि ही कोण आहे माहितीये का? ही ती बाई आहे जी आमच्याकडे येते, मला म्हणते आता काय बाबा वरच्यावर येणं होणार नाही, आणि दररोज इथेच राहते. ही बाई आहे ना माझी सासू आहे. बेसिकली ही खाष्ट आहे जरा जास्त आहे. आणि हिचा इतका त्रास आहे, हिला जर कळलं आम्ही सिनेमाला चाललोय तरी मागेला गेलो मी पण येते म्हणून तिला न सांगता आम्ही निघतोय. त्यामुळे आता मी जास्त बोलत नाही, कल्टी मारतो. हा सर येतो. झाला का सोलो? आई उठलात तुम्ही? मी उठवणारच होतो. आतून कडी लावून घ्या, मी जरा कामासाठी चाललोय, यायला उशीर होईल. आणि कदाचित सुलू पण बाहेरच असेल बराच वेळ, मी जेवूनच येईन. हा तिघाही जाऊया म्हणताय ना जेवायला बाहेर? सोलो ऐकलाय मी तुमचा. चला चला पिक्चरला जायचं नाही, बघा तयार आहे मी. चला चला झालं. पिक्चरला कोण चाललंय? कोण जातं पिक्चरला? जावई बापू, मग तुमची जानू थिएटरच्या बाहेर उभी राहून काय ब्लॅकने तिकीट विकते की काय? नाही संदर्भ वेगळा लागलाय फक्त. ती थिएटरच्या बाहेर उभी आहे, मी तिला तिथून पिकअप करणार आहे. आणि मग तिथून तिला सेमिनारला जायचंय, तिथे मी तिला ड्रॉप करणार आहे. आणि मग मी तिथून माझ्या कामाला जाणार आहे. मग सुलू कदाचित घरी येईल, मग तुम्ही दोघी जेवा. मला कदाचित मग जेवायला यायला मी आमचं ठरलंय. बघा साधं खोटही बोलता येत नाहीये. जावई बापू देव बघतोय सगळं. रात्री 9चा आहे ना सिनेमा सोना टॉकीजला, माहितीये मला. चला चला लवकर चला, 8:30 वाजले. चल. आई शपथ, काय झालं? कसल्या भारी आहात तुम्ही. तुम्ही एक नंबरच्या ना मन कवड्या आहात. कसं ओळखता तुम्ही एवढं? हा म्हणजे गंमत झाली हो. काय आपण तिघ जाणार होतो सिनेमा बघायला, पण शेवटची 2 तिकीट होती, तिकीट फुल झाली. जावई बापू थिएटर फुल होतात, तिकीट विकली जातात, कळलं का? अहो, आणि आपण ज्या सिनेमाला जाणार आहोत ना त्या सिनेमाची 2च तिकीट खपली आहेत, बाकी अख्खं थिएटर रिकामी आहे. कळलं तुम्हाला? इंटरनेटवर चेक केलंय मी ते सगळं. आई शपथ, एवढं सगळं केलं तुम्ही एवढ्या वेळा? मग काय. अहो इंटरनेटच्या जगातले तुम्ही, खरा गोंधळ आमचा उडायला हवा. कम्प्युटर इंजिनियर आहात ना तुम्ही. बरं तुम्हाला सांगू का, त्या तिकिटावरती कॉम्बो ऑफर होती ना, ती पण बुक केलेली. कॅरेमल पॉपकॉर्न आणि ते कोल्ड ड्रिंक. तुम्हाला कुठलं आवडेल ते सांगा तिकडे. ते उद्योग का करत असता तुम्ही? आपल्या कवळीने पॉपकॉर्न चावायला जमतात का? नाही ना. पूर्ण थिएटर बघ असा आवाज येत असतो, लोक माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघतात. जावई बापू आता तसला आवाज होणार नाहीये, कळलं? कसा नाही होणार? अहो मी सोबत थर्मास घेऊन जाणार आहे. ते 4 पॉपकॉर्न त्यात भिजत घाले, छान मऊ झाले की असं छान लगदा करून. सासूबाई शी, ते घाणेरडं वाटतं. लोक काय म्हणतील तुम्हाला कळत पण नाही. अहो लोक सिनेमा बघणार आहेत की तुमची सासू लगदा कशी खाते हे बघणार आहे. जास्त इंटरेस्टिंग काय आहे? ऑफकोर्स सिनेमा. मग चला चला वेळ होतोय. हो किती वाजले बाई? 8:30 झाले. चल जायला हवंय की नाही? हे बघा माझं ऐका, मी तुम्हाला सिनेमाला नाही घेऊन जाऊ शकत. प्रॉब्लेम असा आहे की बोला जावई बोला काय असेल ते बोलून टाक. सिनेमा थोडा ॲडल्ट आहे. काय सिनेमा थोडा ॲडल्ट आहे. हो तुमच्यापेक्षा जास्त मी ॲडल्ट आहे. खरं तर मी तुम्हाला ओरडायला हवं की तुम्ही असले सिनेमे बघू नका, तुम्ही लहान आहात अजून. ॲडल्टची भीती मला घालताय. 80 वर्ष झाली. हे सगळं बघून करून झालंय. सासूबाई काहीतरी काय बडबडताय? मी काय ॲडल्टची भीती नव्हतो घालत. ते मला म्हणायचं होतं की तुमच्यासोबत असा सिनेमा बघताना मला जरा नर्वस होणार. मी जरा नर्वस व्हायला होईल असं म्हणताय? हा मग ठीक आहे. थँक्यू, येतो मी. नाही मग तुम्ही थांबा, आम्ही दोघी जातो. मी आणि बेबी. काय आम्ही दोघी जातो? काय फालतूगिरी लावली आहे? तुम्ही नर्वस होताय आणि मी फालतूगिरी करते. काय बडबडताय काय तुम्ही? आवाज जावई बापू
हा काय चाललंय काय तुमचं? सिनेमाला उशीर होतो बाई 8:40. आठवलं हा काय 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 ते ट्रेलर बघितलेलं ते आठवलं. हा हा काय 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 होतंय काय काय सिनेमा 3D आहे, तुम्हाला नाही बघायला जमणार. चष्मा आहे. जावई बापू महेश कोठारेंचा झपाटलेला 5 वेळा बघितले मी. महेशजींवर क्रश आहे माझा. छोट्या जवानपासून क्रश आहे तुमच्यावर. हो याचे मार्क नाही देत ते. ऐका ना सासूबाई, मी काय म्हणते जावई बापू तुम्ही पण एकदा ना माझ्यासारखा 3D सिनेमा बघाच. म्हणजे जरा ना चष्म्यावर चष्मा लावून बघितलात ना अवस्था 6Dचा फील येईल तुम्हाला. 3D काय घेऊन बसलात तुम्ही? आताची 3D उचलायची वेळ आली पण 3D बघायचं काय म्हणताय? ते काय म्हणताय? मला म्हणायचंय की मी तुम्हाला सिनेमाला नाही नेऊ शकत कारण ते आता काय सांगायचं हे नाही नाही काही सांगू नका तुम्ही. मला पिक्चरला घेऊन चल कळतंय तुम्हाला. चला चला. हो मला सुरुवात मला अजिबात मिस करायची नाहीये. ती ऍडव्हर्टाईज तो सोफ्यात बसलेला माणूस सिगारेट ओढत असतो आणि खाली येते नाही का धूम्रपानात सक्त मनाई आहे. हेच मला आवडत नाही तुमचा सासूबाई. सुरुवातीपासून सिनेमा बघायचा असतो, ऍड सुरू झाली की बसता ते अख्खी नाव संपली दी एंड आला तरी तिथेच बसलेला असता का? हाय जावई बापू मुळात मला वाचनाची आवड आहे. यात काय वाचता तुम्ही? ते येतं नाही का ते कॉस्ट्यूम स्टायलिंग मेकअप ते छायांकन मुद्रांकन संकलन ते मला वाचायला फार गंमत वाटते. त्याचे डोबळी मिक्सिंग डोबळी मिरची नसतात ते डॉल्बी मिक्सिंग असतं ते. अरे जी गोष्ट आपल्याला बोलता येत नाही ती वाचण्याची आवड कसली आहे? मला फार आवडतं ते वाचायला. ते सिनेमा संपला की शेवटी असं ते वर 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 जातं ना ते दी एंड असं वर वर ते मला फार मजेशीर वाटतं माहिती आहे. एक सांगा ते द एंड असतं तसं खाली खाली का नाही जात तसं वर 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 का जात? मला नाही माहिती सासूबाई ते वर वर का जातं ते मला नाही माहिती. अहो कारण ते द एंड काळाच्या पडद्यावर जात. एक दिवशी तुम्ही जाऊन बघा ना काळाच्या पडद्यावर. हा म्हणजे तुमचा पण द एंड जवळ आलाय. करा ना पटकन स्क्रोल. आम्हाला पण भरपूर मज्जा येईल. जावई बापू ते द एंडचा स्क्रोल असं वर जाणं आपल्या हातात नसतं, ते नियती ठरवत असते. उद्या तुमचा द एंडचा स्क्रोल भरकन वर गेला तर मी बघत बसेन घालून. मी जावई तुमचा काहीतरी बडबडू नका. मी ही सासू आहे हे ध्यानात ठेवा म्हणजे झालं. पण तुमचा प्रॉब्लेम नेहमी असतो. मागे एकदा तुम्हाला सिनेमाला घेऊन गेलो ते सफाई कामगार पुढच्या शो साठी साफसफाई करत होते तरी तुम्ही तिथेच का? ते पांढरं धुरकट दिसतं ना ते पांढरं थिएटरचा पडदा असतो तो. सांगता काय? पण मला सांगतो तो पडदा तिकडे का लावता? तो ते ऊन येतं ना भस्कन डोळ्यावर आपल्या म्हणून खिडकीला लावतात तसे लावतात. यात काय लॉजिक नाही जावई बापू. मला वाटलं ते प्रोजेक्टर वरचं चित्र त्या पडद्यावर दिसण्यासाठी तो पडदा तिकडे सगळं माहिती असतं तर का डोकं खाते माझं? सासूबाई ऐका ना मी नाही नेऊ शकत तुम्हाला सिनेमा बघण्यासाठी. मला नाही जमणार आहे. हे काही नाही तुम्हाला सांगते मला चित्रपट हो गो भाई 8:45 सुरुवात चुकेल जावई बापू. चला चल तयारी. नाही मी काय म्हणते तुम्ही सिनेमाला नका येऊ माझ्यासोबत प्लीज. का नका येऊ. मला नाही न्यायचंय तुम्हाला सिनेमाला. सस्पेन्स फिल्म आहे मला एकट्याला बघायची. जावई बापू तुम्हाला सांगते तुम्ही जर मला पिक्चरला नेलात नाही ना तर सस्पेन्स सिनेमाचा शेवट मी आत्ताच सांगून टाकेन. हिरोईनचा खून कोण करतं माहिती आहे? सासूबाई मला सांगा ही काय धमकी आहे? सुरुवातीला शेवट सांगेन ही काय धमकी आहे? महेश सर मला वाटतं ही जी स्पॉयलर्स फोडणारी लोक असतात ना यांच्यासाठी ना वेगळा कायदा करायला हवा. पायरसी पेक्षा मोठा गुन्हा आहे हा. एक मिनिट तुम्हाला कसं माहिती हो शेवटी काय घडतं? आमच्या ग्रुपवर आलं होतं. कुठला ग्रुप? कवळी माझी सांडली का?
कवळी माझी सांडली का? ते गाणं नाही का जावई बापू? कवळी माझी सांडली ग, ते बुगडी माझी सांडली का असं आहे ना? हो ना. मी परांजपेंना पण तेच सांगितलं. अहो ते कवळीच्या जागी कुठला तरी वेगळा शब्द भास्कर अंगावर आले माझ्या. तुमचं भांडायला लागलं. आम्ही बायका आपल्या गप्पा बसलो. म्हटलं जाऊ दे, मरू देत मेलं. सांडायला आणि भांडायला ग्रुप आहे ना, पुरे झाले, जाऊ दे. काय माहितीये का, उद्या जाऊन ना एकेकांची कवळीच छांडते बघा. हा मग ते करा ना, माझ्यासोबत सिनेमाला नका येऊ प्लीज, मला जाऊ द्या. जाऊ मी नाही जावई बापू, मी येणार म्हणजे येणार. तुम्ही तो थांबा, मी लगेच आवरायला घेते. हा थांबा, तुम्ही थांब. काय करू? म्हातारी अशी नाही ऐकणार. काय 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 तिची ना करू? कंबर मोडली पाहिजे. माझा चष्मा तिथे बाजूला व्हावं जावई बापू. गळ्या, चष्मा, तुझी केस, काय राहिलं आता? भाव घ्यायचं राहिलं. अरे वा, क्या बात आहे. चला चला चला, इकडे या बाजूला येते, दिसेल छान पैकी. बाम विसरले ते एसी नाही ना, मला थंडी वाजते ना, नेमकं मी बामच घ्यायला विसरले. घेतला. चल 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 चल. म्हातारी घसरून पण पडत नाही एकदाची. जावई बापू, हा? केळ्याच्या सालीवर घसरून पडायचं वय गेलं होतं माझं.